माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद खर्च काढून घ्यायला पाहिजे होतं, अशा प्रकारची मागणी सर्वांचीच होती. पण मंत्रिपद काढून घेतलं जात नाही, पण त्यांच्या खाते बदलाची चर्चा सुरू झालेली आहे. कसं बघतो तुम्ही? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आजही ठाम मागणी आहे की माणिकराव कोकाटेंच्या सारखा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको. त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे. त्याने भिकाऱ्याबरोबर तुलना केली, ओसाडगावची पाटील की म्हटलं कृषी खात्याला, अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली, पंचनाम्याच्या बद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का, असे एक ना अनेक. आणि हा माणूस सरळ सरळ विधान सभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो. या माणसानं इतर खात्यात तर कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं. त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं, या मताशी आम्ही ठाम आहोत. अभय का दिले जाते? कदाचित मी पुन्हा पुन्हा सांगतो, काही रहस्य, काही गुपित देवेंद्र फडणवीसांची, अजितदादांची, शिंदे साहेबांची त्यांच्याकडे असतील, आणि त्यामुळे त्यांना बाहेर काढलं तर ते तोंड उघडतील आणि आपण अडचणीत येऊ अशी भीती वाटत असेल. हिरवागार निसर्ग, बरसती श्रावणधारा, उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा. आजच आपली श्रावण थाळी बुक करा आणि सहकुटुंब भेट द्या. रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट. संपर्क 83 20 14 58 47.